वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील वाकला येथे दिनांक 29 डिसेंबर पासून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. डोंगरथडी भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी चांदेश्वरी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा. शाळेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे. वाकला गाव मराठवाड्याचे शेवटचे टोक असल्यामुळे दळणवळणासाठी पक्के व मजबूत रस्ते तसेच पुलाचा प्रश्न मार्गी लावावा. या प्रमुख मागण्या करत वाकला गावाचे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. त्याला आसपासच्या गावकऱ्यांनी, राजकीय नेते यांनी पाठिंबा दिला आहे. परंतु प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. तर उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर. अविनाश सर येथे भेट द्यायला आलेले, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, आपला परिचय. मी जगदीश डेप्युटी इंजिनियर आहे, जलसंधारण विभागामध्ये वैजापूरला. आज इथे आपण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. याच्यामध्ये अडचण अशी आली आहे की फक्त पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आपल्याला अजूनपर्यंत मिळालेले नाही. आपण त्यासाठी पाठपुरावा करणं चालूच आहे. ते जसं आपल्याला मिळालं तसं आपला प्रश्न मार्गी लागून जातात. याच्यामध्ये अडचण कुठल्या विभागाची अडचण आहे? आपल्या विभागाची अडचण म्हणजे असं आहे की तापी पाटबंधारे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या ऑफिसमधून आपल्याला ते प्रमाणपत्र मिळताच आपला मार्ग सोयीस्कर होईल. आपण वाकला येथे आलेलो आहे. तिथे 3 दिवसापासून उपोषण चालू आहे. आज उपोषण तिसरा दिवस आहे. तर इथे जमलेले जे उपोषण करते त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी भीमराव गंगाधर त्रिभुवन, राहणार वाकला. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. प्राध्यापक प्रशांत निकम सर, हाटेसिंग तात्या, इथं चेअरमन बापू शिंदे, सर्व ग्रामस्थ गावकरी. तर मी विनंती करत आहे माननीय आमदार साहेबांना, प्रशासनाला विनंती आहे की आमचा संघर्ष सर्व रस्ता, शाळा या माध्यमातून आहे. तर माननीय आमदार साहेबांना विनंती करीत आहे की खरोखर आम्ही तुमच्यावर पहिल्यापासून भरभरून प्रेम केलेलं आहे आणि तुम्ही आज आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तर साहेबांना विनंती आहे की आमच्या गावकरीच्या वतीने मी 2 शब्द बोलत आहे की आमच्या सर्व समस्या तुम्ही दूर करावा अशी मी नम्र विनंती करीत आहोत. आपला परिचय. मी वाकला गावातील नागरिक आहे आणि ग्रामपंचायत सदस्य आहे दीपक वाघ. तर प्रशांत सर गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी हे आंदोलनासाठी बसलेले आहे आणि आजपासून त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. तर 2 दिवस आपण वेळ दिला होता शासनाला, प्रशासनाला ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून की आपण या ठिकाणी येऊन या समस्या सोडवशाल. परंतु 2 दिवसामध्ये असा म्हणावं तसं रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला नाही, शासनाकडून नाही आणि प्रशासनाकडून नाही. तुतुरमुतुर 2 अधिकारी या ठिकाणी आले आणि काहीतरी सांगून गेले की त्यांना असं वाटलं की या ठिकाणी आपण गेल्यानंतर हे उपोषण सोडतील सांगितल्यानंतर. परंतु आम्ही एवढ्या कच्च्या काळजात आता राहिलेलो नाही गावकरी, कारण की सर्व गावाचाच आम्हाला सगळं या उपोषणाला पाठिंबा आहे. आणि आमच्या ज्या मागण्या आहे, चांदेश्वरी प्रकल्प असेल, त्यानंतर गावात जाण्या येण्यासाठी 4 ते 5 रस्ते आहेत, त्या रस्त्यांची खिळखिळी अवस्था झालेली आहे. स्वातंत्र्यापासून त्या रस्त्यांवरती 1-2 रस्ते सोडले तर बाकीच्या रस्त्यावरती सिमेंट असं टोपलं सुद्धा पडलेलं नाही. त्यामुळे गावची जनता चिडलेली आहे आणि आज हा विकासापासून वंचित असल्यामुळे सर्वच गावकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि आमचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, गेल्या कित्येक वर्षापासून जो प्रश्न आहे जिव्हाळ्याचा, तो चांदेश्वरी प्रकल्प. हा चांदेश्वरी प्रकल्प हा काही लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा या ठिकाणी होत नाहीये. या ठिकाणी गावातील बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले आहे आणि आमदार साहेबांनी प्रयत्न केलेले आहे. विधानसभेपर्यंत हा प्रश्न गेलेला आहे. एकदा नाही 4 वेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. परंतु काही लोकांच्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा प्रश्न मार्गी लागत नाही. आम्हाला त्या ठिकाणी जे आम्हाला पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र पाहिजे ते या ठिकाणी संबंधित मंत्री असतील, जलसंपदा विभागाचे असतील, जलसंधारण विभागाचे असतील, हे त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळू देत नाही. आमचं पाणी असून आम्हाला मिळू देत नाही.
तर त्यासाठी आम्हाला हा इतका मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागत आहे. आणि सर्व गावातील प्रत्येक छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आज गावातील प्रत्येक माणूस सावताळलेला आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आता यानंतर ह्या आंदोलनामधून जर काही निष्पन्न झालं नाही तर आम्ही याच्यानंतर जेल भरो असल, रास्ता रोका असल, या ठिकाणावरून वाकल्यापासून मंत्रालयापर्यंत किंवा विधान भवनापर्यंत मोर्चे न्यायची जरी वेळ आली तरी गावातील प्रत्येक नागरिक हा तयार आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि जर शासनाला, प्रशासनाला किंवा कोणालाही असं वाटत असेल की यांच्याकडून काही होणार नाही तर आम्ही हे करून दाखवू. गावातील प्रत्येक नागरिक तयार झालेला आहे. आणि आम्ही प्रशांत सर असतील, आतिशिंग तात्या असतील, प्रमोद डॉक्टर सर असतील, रणसिंग दादा असतील किंवा या ठिकाणी बरेच जण आम्ही आहे, बापू शिंदे, सर्वच जण आम्ही या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेलो आहेत. आणि सर्व गाव हे आमच्या उपोषणाला असेल, या आंदोलनाला असेल, या ठिकाणी पाठिंबा आहे. त्यामुळे शासनाने ही आमची नम्रतेची विनंती आहे की वेळीच या ठिकाणी येऊन आमचे प्रश्न सोडवावे, ही नम्रतेची विनंती आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव हटेसिंग चौधरी आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे वाकला येथील. आमचे जे प्रशांत सरांनी हे जे आंदोलन चालू केले त्यांना आमचा पूर्ण गावाचा 100% पाठिंबा आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्या 3 मागण्या आहे. त्या गावाला आज रस्ता नाहीये, म्हणजे चौबाजूने आमच्या ठिकाणी जे रस्ते आज बी ग्रामीण रस्ते, आज ते रस्ते इतर जिल्हा मार्ग, प्रजमा म्हणजे प्रमुख जिल्हा मार्ग किंवा राज्य मार्ग पाहिजे होते, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ते आमचे आज बी ग्रामीण रस्ते असल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निधी पडत नाहीये. आमची एवढीच मागणी प्रशासनाला का यांच्या या रस्त्याचे दर्जाउत होऊन म्हणजे हे रस्ते डांबरीकरण होणं खूप गरजेचे आहे. आणि कमीत कमी 5 मीटरचे रस्ते तरी होणं गरजेचे आहे. तसेच आमचे जे शाळा आहे, शाळेवर आज कित्येक दिवसापासून शिक्षक नाही, 10 वर्ष झाले. काही शिक्षक आमच्या डेप्युटेशनवर आहे, तर ते डेप्युटेशन शिक्षकची मान्यता रद्द करून तिथं आमच्या गावाला कंपल्सरी शिक्षक मुख्याध्यापक नेमणूक करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा जो चांदेश्वर धरण आहे, ही खूप दिवसापासून प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्याची मागणी आहे, प्रत्येक आमदाराची मागणी झाली आहे. पण यांना काही आडमुठपणामुळे जे उत्तर भारतातले जे मंत्री महोदय असतील किंवा आमदार खासदार असतील यांनी याला थोडा विरोध केलेला आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचं हक्काचं पाणी आहे, हे हक्काचं पाणी आम्हाला भेटावं एवढंच नम्र विनंती आहे. का इथं ज्या आमच्या मागण्या आहे या मागण्या खूप इझिली आहे, सोप्या आहे, होऊ शकता. काहून तर होणारच आहे, काहून तर हक्काचं असल्यामुळे ते व्हायला काही प्रॉब्लेम नाही. काहून तर रस्ते प्रत्येक ठिकाणी आज आमचं जे आमचं जे गाव आहे, तर बाजूचे जे जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यामध्ये प्रत्येक रस्ता हा डांबरीकरण झालेला आहे आमच्या शिवापर्यंत. पण आमच्या गावापासून शिवापर्यंत म्हणजे जिल्ह्याच्या बाउंड्रीपर्यंत आमचं डांबरीकरण नसल्यामुळे आज बी तो मातीचा रस्ता आहे. तर मोठ्या प्रमाणात आमची हालापेष्टा चालू आहे. तर आम्हाला जर सांगायला गेलं तर वाकला येथून जवळच इथं नस्तलपूर आहे, पण नस्तलपूर जाण्यासाठी आम्हाला मोठ्या लांबून जावं लागतं. जर हा रस्ता शॉर्टकट झाला तर नस्तलपूरला मोठ्या प्रमाणात इथून भाविक त्या दर्शनासाठी जाऊ शकतात. जवळच मोठं महादेव आहे, महादेवसाठी बी ही परिस्थिती खूप अवघड आहे. रस्त्या नसल्यामुळे कित्येक भाविक तिथं जात नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे, आज जे सरकार आहे आपण म्हणतोय भक्तीचं आहे किंवा देवाचं आहे, तर आमचे जे देव आहे, आम्हाला जे देवासाठी तुम्ही हे म्हणताय त्याच्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे रस्ते चांगले व्हावा, एवढंच नम्र विनंती आहे. 2 शब्द बोलून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद जिवरक, वाकला ग्रामस्थ. गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमचे जे काही ग्रामस्थ आहेत हे ठिय्या आंदोलन आणि प्रसंगी आमरण उपोषण याच्यासाठी बसलेले आहेत. ज्या प्रमुख मागण्या याच्या अगोदरच्या आमच्या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी मांडल्या की रस्ते, शैक्षणिक सुविधा आणि शेतीसाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठीच्या शाश्वत पाण्याची व्यवस्था. तर ज्या ठिकाणी शासन सांगतं शाश्वत शेती किंवा उत्पन्न शेतकऱ्याचं दुप्पट केलं जाईल, तर त्याच्यासाठी आवश्यकता जी आहे ती सगळ्यात महत्वाची पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून चांदेश्वरी नावाचं जे काही आमचा धरणाचा किंवा प्रकल्पाचा प्रश्न आहे हा मार्गी लागलेला नाहीये. आणि त्याच्यातून ठोस मार्ग काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासन आणि शासनाच्या दरबारी पाठपुरावा म्हणून किंवा त्यांना स्मरण देण्यासाठी हे आंदोलन आणि उपोषणाला बसलेले आहेत. दुसरा विषय जो आहे शिक्षणाच्या बाबतीतला, ज्या ठिकाणी शासन सांगतं की मुलांना सक्तीचं शिक्षण शासनाने केलेलं आहे, ते मूलभूत अधिकारात येतं.
आणि ते मूलभूत अधिकारात येत असताना सक्तीचा असताना त्या ठिकाणी जर त्या विद्यार्थ्यांसाठी जर शिक्षकच उपलब्ध नसतील किंवा पुस्तकाच्या स्वरूपात शालेय साहित्य जर उपलब्ध नसेल तर मग हे फक्त एक आश्वासन म्हणा किंवा दिखावा करण्यासाठी म्हणावं लागेल. आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही शिक्षकांच्या बाबतीतही आणि शाळेच्या दुरावस्थेच्या बाबतीतही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. संबंधित विभागाला बऱ्याच वेळेस निवेदनं देण्यात आली, परंतु त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात फक्त पानपुसण्याची कामं केली. गेला आजचा हा ठिय्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. आतापर्यंत या तिन्ही विभागाचा कुठलाही सक्षम अधिकारी जो आहे तो इथपर्यंत आलेला नाहीये. मग या ठिकाणी माझ्यासारख्याला सामान्य माणसाला फक्त हा प्रश्न पडतो की जे संविधानानं हा जो काही अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून जो दिलेला आहे, या अधिकाराला बोथट करण्याचं काम शासन आणि प्रशासन करतंय का? या अधिकारी करतायत का? अधिकाऱ्यांचा बुजोरपणा एवढा वाढलेला आहे की काल मी आता अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही, पण त्या अधिकाऱ्याचा आमच्या उपोषणकर्त्याला फोन झाला आणि अक्षरशः त्यात अरेरावीची भाषा करण्यात आली. मग हा नेमका त्यांचा मानसिकता काय आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे? तर या ठिकाणी फक्त एकच सांगू इच्छितो की शांततेच्या मार्गाने संपूर्ण गाव आणि गावच नाही तर चांदेश्वरी प्रकल्पाच्या लाभार्थी क्षेत्रातली जी काही 10-20 गावं आहेत या सगळ्यांचा पाठिंबा या उपोषणाला आहे, या ठिय्या आंदोलनाला आहे. आणि जर दखल घेतली नाही तर याचं आमरण उपोषणात रूपांतर होणारच आहे. परंतु तत्पूर्वी या सर्वांना आमची एक हात जोडून विनंती आहे की आपण या सर्वांची दखल घेऊन या तिन्ही जे काय आमचे महत्वाचे प्रश्न आहे याच्यावर लवकरात लवकर काय ठोस उपाययोजना करता येईल यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे उपोषण स्थळी भेट द्यावी आणि ग्रामस्थांसमोर त्याचा खुलासा करावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. या उपोषण जिल्हा परिषदचे विद्यार्थी ती पण या उपोषणाला तिचा पाठिंबा आहे, तिची पण आपलं मनोगत जाणून घेऊ. परिचय आपला. माझे नाव वैष्णवी यशोपाल. मी इयत्ता 9वीत शिकते. आमची शाळा खूप मोठी आहे, पण आम्हाला शिक्षकांची कमतरता आहे. आम्हाला फक्त म्हणजे आम्हाला ज्या टीचर आहे त्या फक्त 8वी पर्यंत शिकवायला आलेल्या आहेत, पण आम्हाला शिक्षक नाही म्हणून त्या पण आम्हाला शिकवत आहे. आम्हाला 2 शिक्षक द्यावे असं माझी इच्छा आहे. किती शिक्षक? तर 2च शिक्षक आहे आणि एक मॅडम त्या फक्त 8वी पर्यंतचे, पण मग आम्हाला शिक्षकांची कमतरता म्हणून त्या पण आम्हाला शिकवतात. शाळेत पुस्तक वगैरे मिळाले तुम्हाला? नाही, आम्ही विकत घेतलेले. मिळाले का पुस्तक? आपल्या या उपोषण स्थळी जिल्हा परिषदचे आपली शालेय व्यवस्थापन समिती असते त्याचे अध्यक्ष ते आपल्याला इथे थोडंफार आपले मनोगत सांगणार आहे. आपला परिचय नमस्कार. सांगा. मी वाकला गावातील रहिवासी सोमनाथ बोडरे आणि सध्या कार्यरत जिल्हा परिषद व्यवस्थापन समिती शालेय समितीचा अध्यक्ष. आमच्या शाळेची दुर्दैव म्हणजे इतके अवघड आहे का तालुक्यात 2-3 नंबरची आमची शाळा सगळ्यात मोठी शाळा आहे आणि आम्हाला शिक्षकांचा म्हणजे आमच्या आठवल्यापासून शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे. वेळोवेळी आमच्या आधीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली असेल, आम्ही मागणी केली असेल. आता आम्ही एक 2 महिन्यापूर्वी चव्हाण मॅडमला भेटायला गेलो, त्यांच्याकडे मागणी केली. त्या उडवडीत उत्तर देऊन आमचं म्हणजे पूर्णतः समाधान पण केलं नाही आणि आम्हाला शिक्षक देतो सांगितलं. एक शिक्षक पाठवला पण आणि तो वरचीवर पाठवला, त्याला कुठली ऑर्डर नाही, काही नाही, काहीच नाही. एक 15 दिवस तो माणूस जाऊन येऊन केला आणि पुन्हा गायब झाला, तर अजून पण नाही. एवढंही करून आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला, त्याच्यातही आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही. आता आम्ही एक ठरवलेलं आहे, हे आंदोलन तर आमचं चालूच आहे. जोपर्यंत आम्हाला यश नाही येत तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार. पण याच्यानंतरही ज्यावेळेस आम्हाला शिक्षकांची पूर्तता झाली नाही तर शाळेत आम्ही एक मोठा घंटा घेऊन आणि सगळे विद्यार्थी घेऊन जिल्हा परिषदला जाणार आणि चव्हाण मॅडमच्या कॅबिन समोर शाळा भरवणार आणि तिथे घंटानाद पण करणार. तेही पायी जाणार आम्ही. नमस्कार, मी प्राध्यापक प्रशांत सुखदेव निकम, मुक्काम पोस्ट वाकला, तालुका वैजापूर. या ठिकाणी वाकला व परिसरातील गावांच्या ज्या समस्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने येणारी आमची चांदेश्वरी धरण, की ज्या धरणामुळे परिसरातील सर्व गावांना चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा या ठिकाणी होऊ शकतो.
आणि त्यातून शेतीसोबतच सर्व परिसर सुजलाम सुफलाम होऊ शकतो. या चांदेश्वरी धरण प्रश्नासाठी आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत आणि लवकरच या आंदोलनाचं रूपांतर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे बेमुदत आमरण उपोषणात लवकरच करणार आहोत. या प्रसंगी जर आपण बघितलं तर परिसरातील आजची जी काही बातमी आहे की त्यामध्ये बाबुळतेल गावातील जी काही शाळा आहे त्या शाळेला सुद्धा या ठिकाणी टाळं लावण्यात आलं होतं ग्रामस्थांकडून, अशी बातमी या ठिकाणी मिळालेली. आणि मागे लोणीच्या ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी जे काही पुस्तक आहे त्यासाठी किंवा परिसर ज्या काही शैक्षणिक समस्या आहे त्या समस्यांसाठी या ठिकाणी आंदोलन छेडलं जाणार होतं. आताच आमच्या शाळेचे सन्माननीय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ यांनी सांगितलं की आम्ही सन्माननीय चव्हाण मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ तुमच्या समस्या दूर करते, परंतु अजून काही केलं नाही. आणि मला या ठिकाणी जबाबदारीने विधान करायला आवडेल की चव्हाण मॅडम, मला वाटतं की परिसराच्या वतीनं तुम्हाला कायम या ठिकाणी निवेदनं दिली जात आहेत, तुमच्या कार्यालयात या ठिकाणी खेट्या मारल्या जात आहेत, परंतु मला वाटतं तुमच्याकडून कुठल्याही स्वरूपात त्या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर चांगल्या स्वरूपात दिलं जात नाही, असा सर्वांचा परिसराचा अनुभव आहे, असं जबाबदारीने या ठिकाणी मी सांगतो. आणि निश्चितचपणे आपण जर कायम असंच करत असाल तर आमचा शेवटचा इशारा असा आहे की आमचं उपोषण माननीय आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तर हे जे काय आमरण उपोषण आहे शालेय प्रश्नांसाठी हे तुमच्या कार्यालयातच होईल असं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सांगतो. आणि निश्चितपणे हे उपोषण होत असताना हे तीव्र स्वरूपाचं तुमच्या कार्यालयात बसून होईल या ठिकाणी असा इशारा तुम्हाला या माध्यमातून देतो. तुम्ही फक्त जे काही अधिकारी तुमचे पाठवतात आता एवढ्या मोठ्या प्रश्नांवरती, काल तुमचे जे काही आमचा जर प्रश्न बघितला तर 10 वर्षापासून शिक्षक जे काही डेपोटेशनला आहे, 13 वर्ष झाले त्या शिक्षकांना डेपोटेशनला ठेवताय, ती जागा या ठिकाणी तात्काळ रिक्त करावी. या ठिकाणाहून असणारे डेपोटेशनचे शिक्षक हे तात्काळ त्या ठिकाणी रिक्त करावे आणि ती जागा रिक्त दाखवावी. निश्चितपणे जर आपण बघितलं तर शाळेला पूर्ण वेळ मुख्याध्यापक नाही, जे शिक्षक आताच आमच्या विद्यार्थिनींना सांगितलं त्या पद्धतीनं शिक्षक जे काही आहेत त्या अगदी मोजके आहेत. 10वी सारख्या 9वी सारख्या वर्गाला 1-2 शिक्षक आहेत, म्हणजे जिथं अपेक्षा 5 शिक्षकांची तिथं पद आहे तिथं फक्त 2 शिक्षक आहेत. आणि कसल्या पद्धतीनं तुमची गुणवत्ता वाढणार या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. निश्चितपणे आपले सन्माननीय गट शिक्षणाधिकारी उशीर साहेब यांचं सुद्धा नुसतं काम चलाऊ काम या ठिकाणी आम्हाला दिसलेलं आहे. आतापर्यंत वारंवार निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी उशीर साहेबांनी चांगल्या पद्धतीने या प्रश्नांची दखल घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी जे काही उपोषण आहे त्याचं हत्यार या ठिकाणी उचलावं लागलं असं या ठिकाणी वाटतं. आणि निश्चितच ज्या काही रस्त्यांच्या समस्या आहे मग रस्त्यांच्या समस्यांसाठी आम्ही म्हणजे जे काही आमच्या हाटेसिंग दादांनी खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी केलेले की जे रस्ते आहेत जे ग्रामीण रस्ते असतील तर त्यामध्ये जे काही दर्जोन्नती होणं गरजेचं असतं की ज्यामुळे त्यांचा निधी वाढवला जातो आणि जास्त प्रमाणात त्या ठिकाणी ते एकमेकांशी जोडले जातात इतर मार्गांशी. तर यासाठी जो काही पाठपुरावा त्यांनी वारंवार त्या संबंधित विभागाला केलेला आहे, परंतु संबंधित विभाग झोपल्यासारखं सोंग करतो, त्यामुळे ते दर्जोन्नती झाल्याचं त्या ठिकाणी दिसलेलं नाही. तर लवकरात लवकर त्या रस्त्यांची आमच्या गावातील दर्जोन्नती करावी. या ठिकाणी एवढं मोठं गाव असणार आज एकवटलेलं आहे, ते ह्या प्रश्नांची जी काही गांभीर्यता आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून एकवटलेलं आहे. आणि निश्चितचपणे ह्या एकवटलेल्या शांततेच्या ज्या काही आंदोलनाचा उद्रेक होऊ देऊ नका. हा उद्रेक मला वाटतं की कुणालाही परवडणारा नाही सध्याच्या परिस्थितीत, हाच इशारा या ठिकाणी देतो. सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील मग ज्यामध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील सर्वच आणि जे काही अधिकारी असतील या संबंधित विभागाच्या रस्त्यांच्या संदर्भात असणारे आमचे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल मग त्यामध्ये दोन्ही छत्रपती संभाजीनगर आणि आमच्या वैजापूर तालुक्याचे असतील, त्यानंतर शैक्षणिक जे काही अधिकारी असतील ते मग तुमचे तालुक्याचे असतील किंवा जिल्ह्याचे असतील आणि ह्या चांदेश्वरी प्रश्नासाठी असणारं संपूर्ण गावं या ठिकाणी आज एकवटलेले या ठिकाणी दिसतंय. कारण आताच या ठिकाणी येऊन गेलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यामध्ये काल आमचे नितीन भाऊ आपले संतोष भाऊ निकम चिकडगावकर असतील, तसेच त्यानंतर चंद्रशेखर पाटील साळुंके असतील, प्रकाश बापू ठुबे असतील, बाळूबाबा भोसले असतील आणि किशोर पाटील मगर असतील, सन्माननीय अजय पाटील अर्चनाताई असतील आणि या तालुक्याचे जे काही नगर परिषदेचे वैजापूर नगर परिषदेचे सन्माननीय
नगराध्यक्ष दिनेश भाऊ आणि जे काही इतर जे काही त्यांच्या सोबतचे जे काही नव्याने निवड झालेले नगराध्यक्ष असतील, या सर्वांचाही या ठिकाणी या आंदोलनाला या ठिकाणी भेट दिलेली आहे. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद यासाठी आम्हाला दिलेला आहे. परंतु निश्चितपणे या मागण्यांची कुठेतरी सर्वांनी दखल घ्यावी अशी या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर याचा जर उद्रेक होऊ द्यायचाच नसेल तर लवकरात लवकर आपण या ठिकाणी या मागण्यांकडे लक्ष द्या आणि आमच्या या मागण्या सोडवा अशी सर्वांना या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून, आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून, परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि या विनंतीचं रूपांतर पुढे जाऊन या ठिकाणी कुठल्या तरी सूचनेत आणि आदेशात आणि या भडक्यात कुठेतरी होऊ नये याची प्रशासनानं दखल घ्यावी अशी सर्वांच्या वतीनं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.